देशातल्या लोकांना विदेशवारी करू नका असं सांगून नरेंद्र मोदी विदेशात निघून गेले आणि त्या विदेशामध्ये घडलेल्या एका प्रकाराला काँग्रेसनी फार मोठी प्रसिद्धी देऊन काय साध्य केलं माहीत नाही. मोदी तिकडे मेलोडी चॉकलेट वाटत होते. इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेट देत असताना आमच्या भावी पंतप्रधानांना राष्ट्रपती की पंतप्रधान यातला फरक कळत नव्हता. म्हणून त्यांना पुन्हा मला सांगावं वाटतं, मेलडी खाओ खुद जान जाओ. म्हणजे इटलीचे पंतप्रधान की राष्ट्रपती हे तुमच्या लक्षात येईल. राहुल गांधींचा सगळाच केमिकल लोचा झाला आहे आणि या केमिकल लोच्यातून राहुल गांधींना बाहेर काढणं आपल्यासाठी तरी अशक्य आहे. कशाला त्या भानगडीत पडायचं हा प्रश्न मलाही पडतो आणि त्या केमिकल लोच्यातून राहुल बाबा जे बोलतात त्याचा आनंद घ्यावा असं वाटतं. राहुल बाबाला अचानक एक मुद्दा मिळाला आणि राहुल बाबा अख्ख्या काँग्रेसला घेऊन हेलावले. हेला लिंग नावाच्या एका महिला पत्रकाराने म्हणे मोदींना प्रश्न विचारला आणि निरुत्तर झालेले मोदी गुपचूप लिफ्टमध्ये बसून निघून गेले. मग त्यानंतर हेला लिंगच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भारतीय दूतावासानं विशेष पत्रकार परिषद घेतली आणि त्या विशेष पत्रकार परिषदेतही हेला लिंगनी भारतीय दूतावासांच्या अधिकाऱ्याला निरुत्तर करून टाकलं. आणि मग काय, इथल्या अतृप्त आत्म्यांना बोंबाबोंब मारण्याची एक अनोखी संधी मिळाली आणि या संधीचा वापर करून सुरू झाला गोंधळ हेला लिंगचा. हेलावलेली काँग्रेस नेमकं काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे हेच कळत नव्हतं. फक्त व्हिडिओ कट करून पंतप्रधान निरुत्तर एवढंच बोलत होते. मुळात ती पंतप्रधानांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स होती का प्रेस ब्रीफिंग होती यातला फरक ज्या मूर्खांना कळत नाही त्या मूर्खांना या गोष्टी स्पष्ट आणि खुलासेवार सांगण्याची गरजच नाही. यातला व्हिडिओ सगळ्यांनी जर नीट बघितले असते तर ती बाई पंतप्रधान उठून निघताना पंतप्रधानांना प्रश्न विचारते. मुळात ते प्रेस ब्रीफिंग असल्यामुळं दोन राष्ट्रप्रमुखांनी जे बोलायला हवं तेवढं बोलले होते आणि निघून चालले होते. प्रोटोकॉल काय असतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे. भारतीय पंतप्रधान भारतीय भूमीवरून पत्रकारांशी बोलत नव्हते तर ते नॉर्वेच्या भूमीवरून बोलत होते. भारतीय पंतप्रधानांनी आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांनी काय बोलायचं आहे याचा ड्राफ्ट आधीच ठरलेला असतो. विदेशात जाऊन भारताच्या पंतप्रधानांनी वेगळं काही विधान करायचं नसतं आणि ड्राफ्टनुसारच पत्रकारांशी संवाद साधायचा असतो. संवादसुद्धा एकतर्फी असतो. इकडून पंतप्रधानांनी बोलावं आणि तिकडून पत्रकारांनी ऐकून ते नोंद करून घ्यावं आणि त्यालाच प्रसिद्धी द्यावी. वाटलं तर, नाही वाटलं तर नाही, काय हरकत नाही. तुम्ही छापावं की नाही छापावं याला स्वातंत्र्य, तुम्ही काय छापावं काय दाखवावं याला स्वातंत्र्य, पण तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं समोरच्या व्यक्तीने दिलीच पाहिजेत याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. उत्तर द्यायचं की नाही याचं स्वातंत्र्य पण त्या राष्ट्रप्रमुखांच्याकडे असतं. नरेंद्र मोदी प्रेस ब्रीफिंगचा नियम पाळत होते आणि ते निघून गेले. मग काय, बाईंनी याचे व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ शूट त्यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवर टाकला. ट्विटर अकाउंटवरून आठवलं, या बाईच्या ट्विटर अकाउंटचे मोदींना प्रश्न विचारतानाच्या आधीचे फॉलोअर मी तुम्हाला दाखवतोय आणि त्यानंतर दिवसागणिक कसे फॉलोअर वाढत गेले तेही दाखवतोय. बरं, गंमत अशी आहे की या हेला लिंग बाई हेलावलेल्या लोकांशी इतक्या प्रेमात पडल्या की त्यांनी चॉकलेट न देताच इकडे भारतात व्हिडिओचे खोटे खोटे चॉकलेट वाटायला सुरुवात केली. मी तुम्हाला त्यांनी त्या बाईंनी केलेल्या फॉलोअर्सची लिस्ट दाखवतोय. अरे चक्क आमचे जितेंद्र आव्हाड यांना ती बाई फॉलो करते. म्हणजे हेला लिंग हे नाव घेताना आव्हाडांनाही अवघड व्हावं अशी स्थिती, त्या आव्हाडांना ही बाई फॉलो करते. राहुल गांधींना ही बाई फॉलो करते. भारतातल्या अशा लोकांना ही बाई फॉलो करते ज्याचा तिच्याशी कसाही कोणत्याही भाषेत संवाद होणं कठीण आहे. हेला लिंग बाईचा ते ट्विट बरोबर राहुल गांधी उचलतात आणि राहुल गांधी ट्विट करतात. मग काय, बाई प्रसिद्धीच्या शिखरावर जाते. आता बघा बाईचे फॉलोअर्स किती वाढलेत ते. 850-900 फॉलोअर्सवरून सुरू झालेला बाईचा प्रवास 2-4 दिवसामध्ये 60-70 हजार फॉलोअरपर्यंत झाला. आता ती लाखात जाईल. आपल्याकडं कसं आहे, भुंकणाऱ्या कुत्र्याला बघायला जाणारी लोक असतात. कुत्री भुंकायला लागली की बघतात. तसं या भुंकणाऱ्या बाईला बघणाऱ्या लोकांची संख्या साहजिकच मिळणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ती पुढे बोलते काय या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील. म्हणजे मला या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय दूतावासाने घेतलेली, जॉर्ज नावाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स खूप महत्त्वाची वाटते. या प्रेस कॉन्फरन्समध्ये बाईनं 3 प्रश्न विचारले आणि 3 प्रश्न होती. नंबर 1,
भारतातल्या मानवाधिकाराविषयी तुम्हाला काय वाटतं? नंबर 2, भारतातल्या प्रेसला मोदी का बोलत नाहीत? म्हणजे या प्रश्नाचं तर मला आश्चर्यच वाटतं. हा प्रश्न भारतातल्या प्रेसला मोदी का बोलत नाहीत हा प्रश्न इकडे राहुल गांधी उचलतात. बरोबर तोच प्रश्न स्क्रिप्टेड, ड्राफ्टेड या बाईला पोचवण्यात आला आणि या बाईंनी तोच प्रश्न नेमका भारतीय दूतावासाला विचारला. तिसरा प्रश्न होता, आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? अरे विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न बाईंनी भारतीय दूतावासाला भारतीय नेत्यांना विचारण्यापेक्षा आपल्याच राष्ट्राध्यक्षांना विचारावा, म्हणजे सोपं. नॉर्वेचे राष्ट्राध्यक्ष जे भारताशी करार करायला उत्सुक आहेत त्यांनी विश्वास का ठेवलाय हे कळणं आवश्यक आहे. मुळात या असल्या लफंग्यांना विश्वास का ठेवायचा या प्रश्नाची उत्तरं देत बसण्याचं काहीच कारण नाही. कारण ही लफंगे परपोषित बांडगुळ आहेत. भारतातल्या नेत्यांनी या बांडगुळांना पोसलंय मोदींची बदनामी करण्यासाठी, देशाची बदनामी करण्यासाठी, आणि ही बांडगुळं आपल्याच झाडाला लागून बिरूड लावायचं काम करतायत. या अशा बांडगुळांना उत्तरं देत बसणं म्हणजे मूर्खपणा आहे. मूर्खाला तू नालायक आहेस, मूर्ख आहेस, बिंडोक आहेस, सरक बाजूला असं म्हणून बाजूला हकलून लावायचं असतं, इतकंच. या सगळ्या प्रकारामध्ये काय छान आखणी केली चालली आहे हे मात्र आपल्या लक्षात येतं. मुळात भारतातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारतात मोदींना काय करायचा आहे तो विरोध करावा, पण भारताबाहेर विदेशी लोकांना वापरून या स्वरूपाचा विरोध करणं हे भयंकर म्हणजे भयंकरच असतं. या भयंकराला थांबवायचं असेल तर अशा नेत्यांना कसपटासारखं भिरकावून देऊन बाजूला टाकणं आवश्यक आहे. आणि अजून एक, ते राहुल गांधी मोदी बोलत नाही म्हणता, मी एकदा राहुल गांधींचीच वाक्य तुम्हाला ऐकवतो ना. पत्रकारांशी किती वेळा कशा स्वरूपात राहुल गांधी बोलले ते ऐका एकदा. ये तो बीजेपी की लाइन है. तो क्या नहीं मतलब देखिए, पहला आपका अटेम्प्ट वहां से आया, दूसरा आपका अटेम्प्ट यहां से आया, तीसरा आपका अटेम्प्ट यहां से आया. आप इतनी डायरेक्टली बीजेपी के लिए क्यों काम कर रहे हो? तो आप बीजेपी के सवाल यहाँ क्यों रख रहे हो? नहीं, ये सवाल हमारा है. नहीं, राहुल जी, आप बीजेपी के हो क्या? नहीं, बिल्कुल नहीं हूं. तो फिर बीजेपी के सवाल नहीं, हमारे नहीं, प्रेस राहुल कॉन्फ्रेंस जी, में क्यों? Please respect what I'm saying. I have come here to give a clear message. I'm not interested in answering questions. 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 I have made my statement. Thank you very much. पत्रकारांनाच अशा स्वरूपात बोलणाऱ्या राहुल गांधींनी मोदींच्या बाबत बोलणं म्हणजे वर तोंड करून थुंकण्यासारखं आहे. उडालेली थुंकी राहुल गांधींच्याच तोंडावर येऊन पडणार आहे एवढं मात्र नक्की. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज